नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे रविवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते. तर आता 4:30 झालेले आणि आज एकादशी आहे, आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भरपूर लोक पंढरपूरला गेले असतील, माझे आईवडीलसुद्धा गेलेले आणि ते दरवर्षी जातात पंढरपूरला. आपलं तर काही शक्य होत नाही. मी एकदा गेलेली आहे जेव्हा माझं लग्न झालं होतं नवीन आणि दुसऱ्याच वर्षी मी पंढरपूरला गेलेली होती. आमचे साहेब तिकडेच होते पहिले जम्मू काश्मीरला. ते पहिले आर्मीमध्ये होते, तर मग ते जम्मू काश्मीरला ड्युटी करत होते. तर मग मी माझे सासू सासरे दोघी भाचे आणि मी गेलेली होती. मस्त एन्जॉय केला होता आम्ही तेव्हा पण पंढरपूरला. आणि भरपूर वर्ष झाले, तरी 18 वर्ष तरी झाले. आता माझ्या लग्नाला 20 वर्ष झाले. 18 वर्ष झाले आमच्या पंढरपूरच्या वारीला. तर मस्त माझे आईवडील बी गेलेले. फोन आला होता, मस्त दर्शन वगैरे होतं आहे त्यांचं. आलं भरपूर गर्दी म्हणे. जे पंढरपूरला गेले असतील ना त्यांनी व्यवस्थित या, काही घाई गर्दी करू नका, ही जा. म्हणजे खूप भाग्य लागतं जो पंढरपूर जातो तर. आणि आमच्या बुड्या राणीचं चालू इकडे मोबाईल बघणं. सकाळी अभ्यास करत होती तिचा आज पेपर होता. तर माझे व्हिडिओ केले तिने आणि मी मस्त व्हिडिओ केले. सकाळी पूर्ण आवरलं घरातलं पण. आणि तर मी मस्त नऊवारी घातलेली आहे आज. आणि ही नऊवारी माझ्या मैत्रिणीने शिवलेली आहे. तर ती कालच शिवली तिने. आणि ती म्हणे मस्त ताई उद्या एकादशी आहे आणि एकादशीचा मस्त मेकअप कर आणि मेकअप कर, मस्त व्हिडिओ कर. तर म्हटलं ठीक आहे. मग मी नेना मस्त नऊवारी घालून ठेवलेली आहे आणि पूर्ण लुक दाखवते मी तुम्हाला कशी येतं. तिने शिवलेली आहे. तिने आत्ताच क्लास लावलेले आहे. लगेच शिकून बी गेली ती आणि मस्त शिवून दिली तिने. एकदम भारी वाटते. इकडे तिकडे सुद्धा होत नाही आहे ती. दाखवते मी तुम्हाला पूर्ण लुक. मस्त अशी. आणि माहिती आहे का, तिची पिक्को सुद्धा झालेला नाही आहे तरी मी घालून घेतली. कालच शिवली तिने. तर ती म्हणे घालताई. ब्लाऊज पण नाही आहे शिवलेलं. ब्लाऊज दुसरं घातलं आहे मी. ब्लाऊज शिवणार आहे ती, पण हे मॅच होतं आहे तर मी म्हटलं हे घालून घेते. ठीक. तर मी काय करते, आवरून घेते. आणि का करते तर तोपर्यंत मी काय करते, चहा करते. कारण की ना खूप थकल्यासारखं झालं. तुला बी घ्यायचं आहे का चहा? तर चहा करते. पहिले आहे ना साडी चेंज करते मी. कारण की आता खूप किती वेळ झाला, भरपूर वेळ झाला साडी घालून. तर आता मस्त चहा ठेवते, चहा पिते. गुड्या राणीला पण प्यायची चहा. तर बघते आता कसं कसं होतं पुढे. तर मंदिरात जायचं आहे आम्हाला, विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जायचं आहे. तर बघू ती येते का काय, तिला कॉल करते. दाखवते मी इथलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर. भरपूर लांब आहे, पायी पायी जावं लागेल आम्हाला. तर चला. आणि बाहेर पाऊस पण चालू आहे. मी तुम्हाला वातावरण दाखवते. आणि आज कंटिन्यू पाऊस आहे. कंटिन्यू. कपडे वगैरे चेंज केले, चहा घेतल्या. तेवढ्यातच 5-5:30 वाजून गेले होते. मग झाडू पोछा वगैरे आवरायचं बाकी होतं. तर तिला म्हटलं मग जाऊ दे आता. मिरचींचा ठसका येतोय. तर तिला म्हटलं जाऊ दे आता. आणि ती पण नाही म्हणत होती जाऊ दे ताई, पाऊस यायला लागून गेला होता. मग मी पण कंटाळा करून घेतला. म्हटलं जाऊ द्या, पाऊस येतोय. गुड्याला घेऊन जात होते मी, पण पाऊस येत होता तर मग गेली नाही मी. तर आता स्वयंपाक करते. आणि आज तर एकादशी असल्यामुळे ना भगरच बनवते. मुलांना पण तेच देणार आहे मी, भगर. आणि भगर मी काय केलं माहिती का, तिखट भगर बनवते. तर हिरवी मिरची टाकून दिली, बटाटे, तेल, बस एवढंच. आणि आता पाणी सोडून देते. ठसका यायला लागून गेला. आपण म्हटलं माझं डोक्यातच नाही राहिलं तर आपण व्हिडिओ करत होतो असं. तर म्हटलं चला व्हिडिओला स्टार्ट करते, थोडासा तरी का होईना. तर दाखवते मी आज काय बनवते असं. सकाळी तर रताळे वगैरे सर्व झालेले. गोड भगर करून झालेली होती, साबुदाणे पडलेले आणि गोड भगर सुद्धा पडलेली. हे बघा. तर मी त्याच्यातच लावून दिली होती, थोडीशीच होती. तर ती खाल्ली जाणार आहे. साबुदाणे सुद्धा पडलेले. रताळे फ्रीजमध्ये ठेवून दिले होते मी. आता ते दुधात चुरून खाऊन घेता. आणि दुधात चुरून ना कृष्णाला सर्वांनाच आवडतं, मला गुड्याला सोडून ती घालणार. तर आम्ही ते खाऊन घेणार. आता पाणी टाकते मी पहिले, कारण की मिरचीचा हात ना डोळ्याला लागून गेला ना तर माझा डोळा आग मारायला लावून गेला. घेऊन जाते, जाता आलं तर बघू. आणि आज कसं आहे माहिती का, दिवस रात्रभर
उघडच राहील मंदिर 12 वाजेपर्यंत. आणि त्याच्यात माहिती का शेंगदाण्याचा कुट्टा टाकायचा, खूप छान लागते. तर मग मी शेंगदाण्याचा असा कुट्टा केलेला आहे, तो कुट्टा टाकून दिला. आणि मुंग्या झाल्या एका साईडचा काढून घेते. आज इतके काम होते ना, भरपूर काम होते आज. म्हणजे 5 मिनिटं सुद्धा मला आराम करायला वेळ भेटला नाहीये, इतके भरपूर काम होते. तर मी हा टाकून देते. काय झालंय तर वरतीच राहून गेला माझ्याकडनं ना, तर मुंग्या होऊन गेल्या. आणि थोडं जरी म्हणजे 5-10 मिनिटं जरी झाले ना आमच्या किचन वाट्यावरती, तर लगेच मुंग्या होता. त्याच्यामुळे मी काय करते, पटकन उचलून घेते. आणि मला बघा चक्कर सुद्धा लागून गेलं. सकाळी फक्त थोडे साबुदाणे खाल्लेले, मला आता पुन्हा असं चक्कर आल्यासारखं झालं. तर मी मंदिरात गेली ना तर तुम्हाला सोबत घेऊन जाणार. अरे यार, कुठला डबा काढून घेतला मी. किती टाइम झालाय माहितीये का तुम्हाला? 9:15 झाले म्हणताय. 9:15 झाले ना? किती वेळ झाला? 9:30 झाले. आणि माझं आहे ना म्हणजे लक्षातच नाही राहिलं, व्हिडिओ करत होती, किचन मध्येच होती गो आम्ही. कंटाळा येतो मला आता, इतकं थकल्यासारखं झालंय ना. भांडे तर घासावेच लागतील, मग सकाळी कसा टिफिनला उशीर होऊन जातो, तर भांडे घासूनच झोपले. खरंच खूप थकल्यासारखं होतं मला, खूपच. आज तर एकदम थकल्यासारखं. मेन म्हणजे गुडियाचं घरी राहिली ना, तिचं थोडं 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 चालू राहतं. आणि प्लेटा इतक्या प्लेटा खाते ना, आता सुद्धा तिने मुरमुरे वगैरे खाल्ले, 2 प्लेटा निघाल्या. जास्त होऊन जातो. आणि बघायचं कसं आहे माहिती का, थोडी जरी टाकली ना खूप जास्त फुलते ती. आणि आज आमचे साहेब ना लवकर घरी आले, तर मी काय करते माहिती का, भांडे घासून घेते आणि यांना विचारते, तर आपण जाऊ बुवा मंदिरावरती. तोपर्यंत मग आपली बघ होत राहील. जवळचे म्हणजे मोटरसायकलवरती जर गेलं तर मग जवळ पडतं. तर चला मी तुम्हाला ते हो म्हटले आणि लगेच निघाली मी. बस तोंडावरती सुद्धा पाणी उडवलं नाही, कारण की उशिरून गेला. मंदिरात आलो पण मंदिर होऊन गेलं बंद. हे बघा, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. मंदिर बंद झालेलं आहे. हे दानपेटी पण नाही आहे ना इथं जवळ. पैसा आणला का? इकडे महादेवाचं आहे आणि इकडे आपलं विठ्ठल रुक्मिणीचं.
महादेव ते चालले आता पाय पडायला. चल इकडे बी पडून घ्या. लगेच निघून आलो आम्ही. मंदिर बंद होऊन गेलेलं होतं. मला असं वाटलं रात्रभर उघडंच राहणार बा मंदिर, तर त्यांनी लॉक लावून ठेवलेलं होतं. गेलो बाहेरूनच दर्शन झालं आमचं आलं. इकडे भगरसुद्धा झालेली आहे. आता बसतोय आम्ही जेवायला, तर म्हणजे फराळ करायला. ते कसं डेलीचं म्हणणं राहतं ना, जेवायला बसू आपण असं. तर फराळ करायला बसतो आता आम्ही. भांडे घासते, कपडे वगैरे चेंज करते मी पहिले, आणि मग भांडे वगैरे घासून मग जेवायला बसणार. भांडे काही नाही, पटकन घासले जातील, वाफवते तोपर्यंत. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ छोटाच बसणार आज, कारण की ना खूप थकल्यासारखं झालेलं आहे. आणि व्हिडिओ करायची तर माझी अजिबात कॅपॅसिटीज नव्हती. म्हणजे मी भरपूर व्हिडिओ केले, पण ब्लॉग करायची इच्छाच झाली नाही माझी. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.